नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या आपल्या सुंदर कथेचं नाव आहे कुटुंबाची किंमत. एका ठिकाणी दोन वृद्ध बोलत होते. पहिला वृद्ध, माझी एक नात आहे, लग्नाची बाकी. BE केलं आहे तिने, नोकरी सुद्धा करते. तिची उंची 5 फूट 2 इंच आहे. ती खूपच सुंदर आहे. तिला साजेसा जर एखादा मुलगा तुमच्या नजरेत असेल तर सांगा मला. दुसरा वृद्ध, तुमच्या नातीला कुटुंब कसं हवं आहे? पहिला वृद्ध, विशेष काही नाही. बस मुलगा ME MTech केलेला असावा, त्याचं स्वतःचं घर असावं, गाडी असावी, घरी AC असावा, घराभोवती बागबगीचा असावा, चांगली नोकरी, चांगला पगार, 1,00,000-1.5 लाखाच्या घरात असावा. दुसरा वृद्ध, आणखी काही? पहिला वृद्ध, होय, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो एकटा असावा. त्याला आई वडील, भाऊ बहीण कोणीच असू नयेत. ते काय आहे, यांच्यामुळेच तर घरामध्ये भांडणं होत असतात ना, म्हणून. यावर दुसऱ्या वृद्धाचे डोळे भरून आले. डोळे पुसत तो म्हणाला, माझ्या मित्राचा नातू आहे. त्याचे भाऊ बहीण कोणी नाही आहेत. त्याचे आई वडील सुद्धा अपघातात मरण पावलेले आहेत. त्याला चांगली नोकरी आहे, 1.5 लाख रुपये पगार आहे, गाडी आहे, बंगला आहे, नोकर चाकर सुद्धा आहेत त्याच्याकडं. पहिला वृद्ध, मग तर आपण ठरवूनच टाकू लवकर. यावर दुसऱ्या वृद्धाने म्हटले, पण त्या मुलाचीही अशीच अट आहे की मुलीलाही आई वडील, भाऊ बहीण किंवा कोणतेही नातेवाईक असू नयेत. बोलता बोलता त्यांचा गळा भरून आला. मग म्हणाले, जर तुमच्या कुटुंबाने आत्महत्या केली तरच लग्नाचं जमून जाईल. तुमच्या नातीचं लग्न त्याच्याशी होऊ शकेल आणि ती सुद्धा खूप खूप सुखी होईल. हे ऐकून पहिल्या वृद्धाने विचारले, हा काय मूर्खपणा आहे? आमच्या कुटुंबाने का म्हणून आत्महत्या करावी? उद्या तिच्या सुखदुःखात तिच्यासोबत कोण असणार आहे तिच्याजवळ? यावर दुसरा मित्र म्हणाला, वा रे माझ्या मित्रा, स्वतःचे कुटुंब ते कुटुंब आणि दुसऱ्याचं काहीच नाही. माझ्या मित्रा, आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाचं महत्त्व समजावून सांग. घरातले लहान, घरातले मोठे, सर्वच लोक आपल्या माणसांसाठी महत्त्वाचे असतात. अन्यथा मनुष्य सुखदुःखाचे महत्त्वच विसरून जाईल. त्याला त्याची काहीही किंमत वाटणार नाही आणि आयुष्य जगण्यात त्याला काहीच रस राहणार नाही. आपल्या मित्राचे हे समजुतीचे बोल ऐकून पहिलावाला वृद्ध लाजेने काहीच बोलू शकला नाही. त्याची मान शरमेने खाली झाली. मित्रमैत्रिणींनो, कुटुंब आहे म्हणूनच आयुष्यातलं प्रत्येक सुख वाटतं. जर कुटुंबच नसेल तर कोणासोबत आपलं सुख आणि दुःख आपण वाटणार? म्हणून आपल्या कुटुंबाला खूप महत्त्व द्या. त्यांच्यासोबत नीट राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.